अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये खामेनी यांचा मृत्यू झाला। आता इराण शांत राहणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार असदुद्दीन ओवैसींनी दिली आहे। भारताला विश्वगुरू बनायचं असेल तर हे युद्ध थांबवावं असं देखील ओवैसींनी म्हटलंय। तर ही तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर कालपासून ज्या पद्धतीने हे युद्ध भडकलेलं आहे यावरती आता खासदार असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया येते। भारताला जर विश्वगुरू बनायचं असेल तर त्यांनी हे युद्ध तातडीने थांबवायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलंय। जो हमला हुआ ईरान के ऊपर हम उसकी मजम्मत करते हैं। आयतुल्लाह खामेनी की मौत हुई है और मैं इसको इमोरल और अनलॉफुल एक्ट मानता हूं आयतुल्लाह खामेनी की मौत को। और अगर ये जंग नहीं रुकेगी जो एक इलीगल है और कोई खतरा नहीं था किसी को, सिर्फ दबाना चाह रहे थे और जुल्म कर रहे हैं इस तरह वहां पर हमला करके, और इसके जो नताइज निकलेंगे वो बुरे निकलने वाले हैं। हम लोग अंडर एस्टिमेट कर रहे हैं, ये खत्म होने वाली नहीं। अगर ट्रंप और नेतन्याहू समझ रहे हैं कि रिजीम चेंज होगा ईरान में, मैं नहीं समझता कि रिजीम चेंज होने जाने वाला है। ये मौका है भारत के प्रधानमंत्री को अपने लीडरशिप स्किल्स को दिखाने का इंटरनेशनल लेवल पर। विश्व गुरु अगर हम बनना चाहते तो ये मौका है, सिर्फ बोलना नहीं, आप अपना रोल अदा करिए और इसको रुकाइए आप। इजराइल ने भारत के प्रधानमंत्री के विजिट को इस्तेमाल किया अपने जेनोसाइड को छुपाने के लिए और ईरान पर हमले को छुपाने के लिए। मैं फिर से कह रहा हूं, इस हमले से भारत का कौन सा नेशनल इंटरेस्ट सर्व हुआ बताइए? हमको तो नुकसान हो रहा है। तो ये खाली स्टेटमेंट देने से और रेजिम चेंज की अगर कोशिश कर रहा है नेतन्याहू, तो नहीं होने वाला। तर अमेरिका आणि इस्रायलवरती यापेक्षाही मोठा आणखी मोठा हल्ला करू असा इशारा इराणनं दिलाय। इराणच्या सुरक्षा प्रमुखांनी अमेरिका आणि इस्रायलला ही धमकी दिलेली आहे। कालपासून हे युद्ध पेटलेलं आहे। सुरुवातीला अमेरिका आणि इस्रायलनं हा हल्ला केला, संयुक्तपणे हा इराणवरती हल्ला करण्यात आला आणि यानंतर इराणनं देखील आता प्रत्युत्तरामध्ये हल्ले करायला सुरुवात केली आहे। तर यापेक्षा आणखी मोठा हल्ला करू असा इशारा सध्या इराणनं दिलेला आहे। इस्रायलला आणि अमेरिकेला इराणनं धमकी दिली आहे। इराणमधल्या हल्ल्याच्या संदर्भात इस्रायलनं मोठा दावा केला आहे। इराणमधील 40 सैनिक आणि काही नेते आम्ही मारले असा मोठा दावा इस्रायल करताना दिसतंय। कालपासून इराणवरती वेगवेगळ्या पद्धतीने क्षेपणास्त्र डागली जात आहेत। युद्ध नौका देखील सज्ज आहेत आणि या हल्ल्याच्या संदर्भात सध्या इस्रायलनं हा मोठा दावा केलेला आहे। खामेनी यांचा मृत्यू झाला या हल्ल्यामध्ये आणि यासोबतच 40 सैनिक आणि काही इतर महत्त्वाचे नेते देखील आम्ही मारले असा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।